नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज तळजाई टेकडी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांशी संवाद साधला. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे ह्या सध्या तळजाई टेकडी या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी आलेल्या आहेत. आपल्यासोबत सुप्रिया सुळे. ताई, काय सांगाल, प्रचार कसा सुरू आहे? आपण मॉर्निंग वॉकसाठी तळजाई टेकडीमध्ये आले. रोजच असतो तसाच. कसा नागरिकांचा, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मीच बघा ना. कसं आहे, प्रचाराचे मुद्दे काय सुरू आहेत या निवडणुकीमध्ये? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. प्रचंड बेरोजगारी आहे, खूप महागाई आहे आणि मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्यामुळे सगळ्याच्या विरोधात देशाच्या हितासाठी आमचे हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि महाराष्ट्राच्या समोर असलेला दुष्काळ हा अतिशय गंभीर आहे. ताई, पंतप्रधान मोदी कोल्हापूरमध्ये होते. ते असं म्हणतायत की महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया आघाडीचे 100 तरी खासदार निवडून येतील का? ते देशामध्ये सत्ता स्थापन करण्याचा विचार करतात. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. अजितदादा म्हणतायत की जे मी कामं केलेली आहेत त्या सुप्रिया ताई दाखवत आहेत. अहो, मी एक टीम म्हणून काम करत होतो ना. आणि दादाची तुम्हाला स्टाईल माहिती आहे सगळ्यांची, तसंच बोलतात ते. आणि ही नातेगोती निवडून देण्यापेक्षा देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे, त्यामुळे तुम्ही विचार करून उमेदवार निवडून द्या असं अजितदादा म्हणतायत. बरोबर आहे, चांगला उमेदवारच निवडून द्या. नातीगोत्यांचा विषयच नाही आहे. जो मेरिटमध्ये इथला आवाज म्हणून दिल्लीला जाईल आणि दिल्लीत ह्या भागाचे, महाराष्ट्राचे, राज्याचे, देशाचे आणि एक्सटर्नल अफेअर्स, पॉलिसी ह्याबद्दल बोलेल तोच गेला पाहिजे ना. बरोबर आहे दादांचं. भाषण करणारा उमेदवार आम्हाला नको आहे, काम करणारा उमेदवार हवा आहे असं दादा आंबेगावमध्ये. बरोबर आहे. कारण शेवटी काम पण करावं लागतं आणि भाषणही करावं लागतं. कारण काही दडपशाही नाही, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये संसद कशासाठी आहे? ती चर्चा करण्यासाठी आहे ना. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये चर्चेला खूप महत्त्व असतं. लोकशाहीमध्ये ते तुम्ही विशेषतः पुण्यामध्ये विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. पुण्यासारख्या भागामध्ये काय सांगाल, मतदारांचा काय प्रतिसाद मिळतो, विशेषतः खडकवासलाकडे? ते तुम्हीच सांगायचं, मी कसं सांगणार? मी चांगलंच बोलणार. तुम्ही पारदर्शकपणे बघताय काय रिस्पॉन्स आहे. ह्या होत्या बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. देशात लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडलेला आहे आणि लवकरच बारामती लोकसभेची निवडणूक सुद्धा पार पडणार आहे. बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मॉर्निंग वॉकसाठी तळजाई टेकडी या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत काही या ठिकाणी मतदार आहेत, त्यांनाच विचारत. दादा, कोणता मतदारसंघ आहे? बारामती लोकसभा मतदारसंघ. काय हवा कोणाची आहे? सुप्रियाताईंची. काय तुमच्या अपेक्षा काय आहेत उमेदवाराकडे? अपेक्षा काय नाही, ताई तर सर्व अपेक्षा पूर्ण करत आलेल्या आहेत. त्यांच्या विकास कामाचे सर्व जनता दखल घेईल आणि त्यांना निवडून देईल. दादा म्हणतायत सुनेत्रा वहिनी येतील. नाही, दादांचा अंदाज चुकीचा आहे. काय सांगाल सर, कोणता मतदारसंघ आहे? बारामती मतदारसंघ. काय हवा कोणाची आहे? सुप्रियाताईंची. अपेक्षा काय आहेत मतदारांकडून, उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? उमेदवाराकडनं अपेक्षा आता ह्याच्या अगोदर 15 वर्ष तर झाली आता त्यांनीच काम केलेलं आहे आणि काम त्यांचं म्हणजे संसद रत्न आहेत ते. त्याच्यामुळं विषयच नाही आहे, ते काम करतातच आहे लोकांसाठी. अजितदादा म्हणतात की भाषण करणारा उमेदवार नको आहे, काम करणारा निवडून द्यायचा आहे. ते भाषण करणारे पण आहेत आणि काम करणारे पण आहेत, दोन्ही आहेत. ते लोकांना सांगायची गरजच नाही. लोकांना चांगलं माहिती आहे की बारामती मतदारसंघात कोण येणार आहे आणि लोकांचा कल जो आहे की लोक हे करणार नाही, बोलणार नाही, पण मतदानाच्या टायमाला तुम्हाला बरोबर दिसणार. दादा म्हणतात जर तुम्हाला निधी हवा असेल तर आम्हाला मतदान करा. ही ब्लॅकमेलिंग झाली. निधी हवा असेल तर आम्हाला मतदान करा म्हणजे ही ब्लॅकमेलिंग झाली. लोकांचं मन जिंका तुम्ही, असं म्हणून नका करू तुम्ही. एक लक्षात घ्या, परमनंट नोकऱ्या गेलेल्या आहेत, कायमस्वरूपी पेन्शन गेलेली आहे, उद्योगधंदे सगळे बाहेर गेलेले आहेत. तुम्ही मला सांगा ना, यंग पोराला प्रश्न पडलेला की पुढची जिंदगी कशी काय जगायची? हे चुकीचं आहे. लोकांना तुम्ही सांगायची गरज नाही. जनता कुणाच्या मागे मतदानाच्या दिवशी कळेल तुम्हाला. काय सांगाल, तुमचा कोणता मतदारसंघ आहे? माझा सातारा मतदारसंघ आहे. कोणाची हवा आहे साताऱ्यात?
साताऱ्याच्या शिंद्यांच्या बाजूने आहोत, साहेबांच्या बाजूने आहोत. तुमचा कोणता मतदारसंघ आहे? बारामती. काय हवा कोणाची आहे? सुप्रियाताई सुळे. दादा म्हणताय सुनेत्रा वहिनी येतील. नाही नाही, ताई लाखाच्या पुढं मताने येणार 100. हो. काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय अपेक्षा पाहिजे, गद्दार सरकारांना गाडून टाकलं पाहिजे, नाही तर काय बेकार होईल. हुकुमशाही पद्धत ह्या देशात चालणार नाही. लोकशाही तर लोकशाहीच चालले पाहिजे. 15 वर्षाचा ताईंचा अनुभव पण चांगला आहे, कामही भरपूर झालेले आहेत मतदारसंघामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये असं आहे, त्याच्यामुळे ताईच पाहिजेत. दादा म्हणतायत भाषण करणारा नको आहे. नाही असं काय नाही, भाषण करण्यापेक्षा त्यांचं काम बोलतंय ना. त्यांनी 15 वर्ष कामं केलेली आहेत. आता मी प्रॉपर वेल्ल्याचा आहे, सध्या राहायला मी धनकोडी या भागात आहे, पण त्यांची कामाची पद्धत चांगली आहे आणि आम्हाला त्याच हव्यात. दादा म्हणतायत मी कामं केली, सुप्रियाताई दाखवतायत. काय 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 मी कामं केलेली आहेत, सुप्रियाताई हे त्यांच्या प्रचारामध्ये मी कामं केली म्हणून दाखवतात. कसे कामं केले त्यांनी? त्या दादांनी कामं केली असेल, आम्ही म्हणत नाहीये, पण ताईंची पण कामं आहेत ना. आहेत, ताईंनी कामं खूप केलेली आहेत मतदारसंघामध्ये आणि आम्हाला ताईंचा खूप अभिमान आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्याच 2 लाख मतांनी ताई निवडून येणार. तुमचा कोणता मतदारसंघ आहे? आमचा पण तोच आहे, बारामती. कोणी? ताईच येणार. दादांनी जे काय पाऊल उचललं ते फार चुकीचं पाऊल उचललेलं आहे, त्याच्यामुळे हे दादांना त्याचा फटका नक्कीच बसणार आहे. ईडीला घाबरून किंवा त्या लोकांबरोबर जाऊन चुकीचं केलेलं आहे त्यांनी फार. काय अपेक्षा काय तुमच्या उमेदवाराकडून? ताई येऊन सगळ्या व्यवस्थित करतील, सगळ्या गोष्टी हँडल करतील. त्या ह्याच्या आधी बऱ्याच विधानसभेवर गेलेल्या आहेत वरती, त्याच्यामुळं ताईंनाच येणं अपेक्षित आहे. दादा, कोणता मतदारसंघ आहे? पुणे पुण्यात हवा कोणाची आहे? पुण्यात मोदी निवडून येतील असं मला वाटते. दंगेकर म्हणतायत एकतर्फी निवडणूक होईल. पुण्यात मोदी निवडून येतील असं वाटतं, बस एवढंच मला म्हणायचं. उमेदवाराचं नक्की नाही माहीत. काय सांगाल तुमचा मतदारसंघ? सुप्रिया सुळे. रवींद्र दंगेकर. पुण्यात बारामतीमध्ये कोण? सुप्रिया सुळे. का? काय त्यांचं काम आहे ना, काम बोलतंय त्यांचं. काय कामं केली त्यांनी तिकडे? आता काय सांगा, किती काम आहे त्यांची, भरपूर काम आहेत. सांगायची लिस्ट मोठी. असं दादा म्हणतायत मी केलीत कामं. दादा काय करतात? शरद पवार म्हणून त्यांनी केलं ना. शरद पवारांचं काय काम केलं त्यांनी, बरोबर आहे की नाही? व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. लोकसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या लोकसभेत राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, क्रिकेटपटू, व्यावसायिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांसह साधू संत देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशकात अशा साधू संतांचा मेळावा सध्या पाहायला मिळतोय. या ठिकाणाहून 3 महंत म्हणजेच शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद महाराज आणि अनिकेत शास्त्री महाराज हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. कोण आहे ते तिन्ही महंत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शांतिगिरी महाराज. वेरूळ मठाचे मठाधिपती असलेले शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून अध्यात्माशी जोडले गेले असले तरीही ते राजकारणाशी देखील जोडलेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. शांतिगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमधून 2009ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 1,42,000 मतं देखील मिळवली होती. शांतिगिरी महाराज यांचं प्रामुख्यानं काम हे शिक्षण क्षेत्र आणि व्यसनमुक्ती यामध्ये आहे. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे तब्बल 38,81,53,339 रुपयांची संपत्ती असून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती. त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांचे शिष्य सिद्धेश्वर महाराज हे उच्च शिक्षित असून सध्या श्रीराम शक्तीपीठ आणि पंचायती आखाडा श्री निरंजन आखाड्याचे महंत आहेत. नदी स्वच्छता मोहीम, कुपोषण मुक्ती या संदर्भात त्यांनी आदिवासी पाड्यांमध्ये मोठं काम केले. त्याचबरोबर त्यांचा भक्ती परिवार देखील मोठा आहे. राजकारणाचा घसरलेला स्तर सुधारण्यासाठी आपण निवडणूक लढवू इच्छितो असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अनिकेत शास्त्री महाराज. अनिकेत शास्त्री महाराज हे महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे पदाधिकारी. अनिकेत शास्त्री महाराज हे महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय संत समिती
धर्मसमाजाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी अध्यात्माचा प्रचार देखील देशातच नाही तर विदेशात देखील जाऊन केला आहे. त्याचबरोबर वेदांचा प्रचार प्रसार आणि गोशाला बचाव अशा विविध आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. तर सध्या ते भाजपाकडून नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचा प्रत्यय यंदा नाशिक लोकसभेत येणार अशी चिन्ह दिसून येतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मिळालेल्या राजकीय यशानंतर देशभरातील अनेक साधू महंत हे राजकारणाच्या आखाड्यात उतरत असलेले पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच हे तीनही महंत सुद्धा आता नाशिक लोकसभेच्या रिंगणात दिसणार आहेत. मात्र यामुळे सध्या राजकीय नेत्यांचं टेन्शन चांगलंच वाढलंय. कारण या महंतांना मिळणाऱ्या मतांचा फटका हा थेट जाऊन राजकीय नेत्यांच्या मतांना बसणार आहे. त्यामुळे खरोखरच या तीनही महंतांपैकी कोण या नाशिकच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आणि कोण किती मतं मिळवणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी मिळते, मग महाराष्ट्राच्या कांदा निर्यातीला का नाही? महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का करता, असा सवाल शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला विचारलाय. मला असं वाटतं की समोरच्या उमेदवाराचा पराभव हा स्पष्ट दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचं एक दबाव तंत्र सुरू झालंय का, हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. परंतु सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि नगरसेवक व्हायचंय का यापेक्षा फार महत्वाचा प्रश्न हा आहे की महागाई कमी होणार का, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का, हे महत्वाचे प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांमुळे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. 2013ला माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून मग मतदानाला जा. आता जर गॅस सिलेंडरला नमस्कार केला तर बटन कुठलं दाबलं जाणार हे सर्वसामान्य जनतेने ठरवलंय. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नाही. प्रत्येक वेळी कालही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धादांत एक खोटं ट्विट केलं, 99,000 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाल्याचं. परंतु डीजीएफटीच्या कुठल्याही वेबसाईटवर या संदर्भातला अधिकृत हे निघालेलं नाही, गॅझेट निघालेलं नाहीये आणि त्यामुळे हे ट्विट सुद्धा धादांत खोटं आहे. गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यातीला परवानगी देता आणि महाराष्ट्रातल्या कांद्याला देत नाही. मला वाटतं आदरणीय दादांनी या संदर्भात लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रातून जर नगरसेवक व्हायचं असेल, महाराष्ट्रातून जर पुढची विकासाची भूमिका करायची असेल तर गुजरातच्या शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जाते याचं खरं तर याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मला असं वाटतं की सर्वसामान्य मराठी जनता जी स्वाभिमानी जनता आहे, ही स्वाभिमानी जनता ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे, आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्या पाठीमागे जी ठामपणे सर्वसामान्य जनता उभी आहे, त्यामुळे माननीय पंतप्रधानांना इथे यावं लागतं. यातच इंडिया आघाडीचा विजय निश्चित आहे. हे सगळं नियोजन झालेलं आहे. हे करत असताना आज जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे. आणि मी कायम असं म्हणतो की ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि जर गड मजबूत असलं तर मुलुकगिरीला बाहेर पडता येतं. त्या पद्धतीनं मी स्वतः बाहेरच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा सभा घेणार आहे. आणि हे असताना आदरणीय साहेबांचा मी मनापासून ऋणी यासाठी आहे की कार्यकर्त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं कसं राहायचं असतं हे साहेबांच्या या सभांमधून दिसतं. मी वारंवार असं सांगतो, हे जे वारंवार ही विधानं होत आहेत की निधी दिला जाणार नाही, निधी दिला जाणार नाही. सर्वसामान्य जनता जो टॅक्सचा पैसा देते, जो कर भरते, अगदी पायातल्या स्लीपरपासून, अंगावरच्या कपड्यापासून, खाद्यपदार्थांपासून ते औषध गोळ्यांवर सुद्धा आम्ही जो टॅक्स भरतो, या टॅक्सचा हा निधी असतो. त्यामुळे निधी कुणाच्या मालकीचा नाही हे सर्वसामान्य जनता अगदी व्यवस्थित जाणते. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या दमदाटीला कसं उत्तर द्यायचं हे स्वाभिमानी जनता पुरेपूर जाणते. पण धमक्या दिल्या जात आहेत का शिरूर मतदार? या पद्धतीच्या तक्रारी या अनेक ठिकाणी येत आहेत. या पद्धतीचं प्रलोभन, या पद्धतीचा दबाव हा जेव्हा टाकला जातो तेव्हा निवडणूक हातातून निसटली ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे पवित्र हे अवलंबले जातात. शिरूरमध्ये अशी फारशी परिस्थिती नाही, कारण शिरूरमध्ये सर्वसामान्य जनता सोबत आहे. आणि सर्वसामान्य जनतेला जर धमकी कुठला नेता देत असेल तर सर्वसामान्य जनता मतदानातून त्याला योग्य उत्तर, चोख उत्तर हे व्यवस्थित देते. मुळात मी इतर नेतृत्वांवर बोलणं योग्य ठरणार नाही, परंतु सर्वसामान्य जनता सुद्धा हे बघते की ज्या व्यक्तीकडे एकेकाळी 22 जागांवर उमेदवार निश्चितीची ताकद होती, त्या व्यक्तीला जेमतेम 4 जागा
या कशाबशा विनंत्या करून मिळतायत, ही जी परिस्थिती बदललेली आहे ती सर्वसामान्य जनता बघते आणि त्यामुळे स्टार प्रचारक असले तरी सुद्धा त्यांना अडकून पडावं लागतं. यातच सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली ही गोष्ट स्पष्ट होती. एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जर केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हेही आपण बघा. आणि त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते, एक स्वतःच्या घरात उमेदवारी द्यावी लागते आणि उरलेल्या 2 ठिकाणी उमेदवार आयात करावा लागतो. शिरूर लोकसभा मतदारसंघामधले उमेदवार तर सपशेल डमी उमेदवार आहेत. ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली आहे. कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ते उद्धव साहेबांना धोका देऊन गेले होते, परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातले ते उमेदवार नव्हते. हे नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भुजबळ साहेबांनी स्वतः स्पष्ट केलं. त्यानंतर तिकिटासाठी ते ज्या पक्षात उडी मारून आले त्या पक्षातही आधी वेगळ्या उमेदवारांची चाचपणी झाली होती. इतकंच कशाला, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा जी जाहिरात करण्यात आली होती त्या जाहिरातीमध्ये माननीय मुख्यमंत्री येणार होते, 2 उपमुख्यमंत्री येणार होते. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी पाठ फिरवली, उपमुख्यमंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे समोरचे उमेदवारच हे डमी उमेदवार आहे. असे उमेदवार जर एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला द्यावे लागत असतील तर काय परिस्थिती ग्राउंडवर आपण पहा. या वाक्याचा काही अर्थ समजला असेल तर आपणही मला सांगा. मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो की अशा वयस्कर नेत्यांवर मी टीका टिप्पणी करत नाही. मी त्यांना शुभेच्छा देईन, गेट वेल सून. जेव्हा अशा पद्धतीने शेवटची निवडणूक आहे, आधी सुरुवातीला ते म्हणाले 2019चा बदला घ्यायचा आहे, आता म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे. हे मी माझ्यासाठी, यापेक्षा ही निवडणूक देशासाठी हो. देशातल्या महागाईवर आपण बोलू, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही याविषयी आपण बोलू, तरुणांना रोजगार मिळत नाही याविषयी आपण बोलू. वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला, हे सगळं गुजरातला गेलं. आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई कमी होणार आहे का, म्हणून रोजगार मिळणार आहेत का, म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार आहे का? शेवटची निवडणूक आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय आणि गुजरातच्या कांद्याला मात्र निर्यातीला बंदी नाही, हा दुटप्पी न्याय. हा शेवटची निवडणूक असली तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला फरक पडत नाही, युवकाला फरक पडत नाही, महिला भगिनीला फरक पडत नाही. त्यामुळे हातातून निवडणूक निसटलेली आहे. सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली, पराभव समोर दिसतोय. त्यामुळे अशा पद्धतीची भावनिक आवाहनं केली जातात. हे जर खरं असेल तर मला वाटतं की सर्वसामान्य जनतेने याचा विचार करावा. तुमच्या टॅक्सचा पैसा आहे, तुमच्या टॅक्सच्या पैशातून कुठल्याही लोकप्रतिनिधी, बारामती असेल, शिरूर असेल, कुठल्याही लोकप्रतिनिधी स्वतःच्या घरच्या विकासासाठी मागितला नव्हता. जी सर्वसामान्य जनता टॅक्सचे पैसे देते त्याच विकासासाठी निधी मागितला होता. आणि या पद्धतीने जर विचाराचे उमेदवार नसतील आणि निधी दिला जात नसेल तर मला वाटतं हे एकूणच लोकशाही प्रणालीला घातक आहे. अशा पद्धतीने जर निधीचं वाटप होत असेल तर मला वाटतं की लोकशाही प्रणालीचीच ही थट्टा केली जाते. मग त्यांच्या पद्धतीने प्रश्न सुटत असतील तर आमची तीच मागणी आहे ना. सर्वसामान्य जर प्रश्न सोडवण्याचीच एवढे असेल तर महाराष्ट्रातल्या कांद्याची निर्यात का नाही सुरू करत? आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट का देत नाही? वेदांता फॉक्सकॉन जातो, टाटा एअरबस जातो, बल्क ड्रग पार्क जातो, तो पुन्हा महाराष्ट्रात खेचून का आणत नाही? या प्रश्नांची आधी उत्तरं देणं जास्त महत्वाचं आहे. राजकीय तडजोडीमुळे काय परिस्थिती उद्भवते हे आपण बघतो. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी सर माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून सध्या जे काही राजकीय वातावरण आहे त्या सगळ्याच विषयांवरती बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सर सर्वप्रथम तर पूनम महाजन यांचं तिकीट कापून आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर काय कारण होतं हे तिकीट त्यांनाच देण्याचं? हा पक्षाच्या केंद्रीय समितीने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलचं जी काही भूमिका कारणमीमांसा असेल ती केंद्रीय समितीच देऊ शकेल. पण सर वारंवार असं बोललं जातं की भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून जे बाहेरून येतात त्यांनाच नेहमी प्रेफरन्स दिला जातो. तर तसंच काहीसं पाहायला मिळालं. पूनम महाजन यांनी एक भावनिक पोस्ट सुद्धा केली आहे. तर काय वाटतं या संदर्भात? सरसकट असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. मुंबईमध्ये जे उमेदवार बदलले त्याच्यामध्ये 2 उमेदवार हे तर पक्षाचे जुने कार्यकर्ते, जुने आणि अगदी लहानपणापासून पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हे सरसकट विधान असं काही करता येणार नाही. पण पूनम महाजन यांचं कुठेतरी पुनर्वसन होईल आता शक्यता आहे? त्यांच्याबद्दल योग्य तो निर्णय पक्ष घेईल. नक्कीच सर, उद्या पंतप्रधान मोदींची सभा पुण्यात होतीये. या सभेनंतर पुण्यातल्या वातावरणात काही बदल जाणवतील का, किंवा मग मताधिक्यात फरक पडेल असं वाटतं? माननीय मोदीजींच्या सभेमुळे नुसत्या पुण्यातच नाही तर पुणे जिल्ह्यातल्या 4ही लोकसभाच्या जागांमध्ये खूप मोठा फरक जाणवेल आपल्याला. आणि 4ही लोकसभांच्या जागा ह्या आम्ही आणि आमचे मित्रपक्ष हे मोठ्या मताधिक्याने जिंकू.
नक्कीच सर, तुम्ही मोठ्या मताधिक्याने असं म्हणताय, 4ही जागांबद्दल तुम्ही बोलताय, पण बारामतीची जागा ही थोडी क्रिटिकल आहे किंवा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. त्याबद्दलचं गणित कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव बघता? बारामतीच्या जागेबद्दल तुम्ही वापरलेला शब्दप्रयोग बरोबर आहे, कारण तिथे हाय व्होल्टेज ड्रामा करण्याचे प्रयत्न हे समोरून केले जाणार, केले सुरू आहेतच. भावनात्मक आवाहन केलं जातं आहे, मग शेवटची निवडणूक म्हटली जाते, मुलगी घरातली मुलगी, बाहेरून आलेली स्त्री वगैरे हे सगळं सुरू आहे. हा सगळा जो हाय व्होल्टेज ड्रामा विरोधकांकडून सुरू आहे, त्याच्यामुळे बारामतीच्या जागेबद्दल उत्सुकता निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की बारामतीची जागासुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकणार आहोत. तरी किती मताधिक्याने काही? त्याच्याबद्दल आज काही भाष्य करणं योग्य होणार नाही, पण चांगल्या मताधिक्याने जिंकू हे मी निश्चित सांगतो. सर, तुम्ही राज्यात फिरत असाल, आता राज्यात एकंदरीत काय स्थिती वाटते तुम्हाला आता लोकसभेच्या दृष्टीने? राज्यातलं वातावरण हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. जनतेने माननीय मोदीजींच्या नेतृत्वाला कौल देण्याचा निर्णय हा मनोमन घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40 जागा आणि जास्तीत जास्त 45 जागांपर्यंत आम्ही जिंकू असं मला स्वतःला वाटतं. 45 जागा जिंकू असं तुम्ही म्हणताय, उरलेल्या 3 जागा कुठल्या वाटतात? काही अमुकच एक असं नाही, परंतु काही ठिकाणी शक्यता कमी जास्त होऊ शकते. बारामतीची जागा असू शकते का? नाही. सर, आता देशभरातच वातावरण लोकसभेचं आहे, तर खरंच 400 पारचा नारा दिलाय, हे गाठणं इतकं सोपं वाटतंय का? सोपं वाटत नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा जनतेकडून जो प्रतिसाद मिळतो, जनतेचा जो उत्साह आहे, तो बघता आम्ही हा आकडा गाठू शकू असं मला वाटतं. राज्यात सध्या 3ही पक्षांची आघाडी झाली, आता मनसेसुद्धा जोडली गेलेली आहे. या सगळ्याचा फायदा मताधिक्यावर होईल असं वाटतं का? निश्चितपणे मताधिक्यावरती होईल, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीचा स्वतःचा एक मतांचा पाया हा गेल्या 3 दशकांमध्ये भक्कम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. जो काही नवीन मतदान येईल, नव्या मित्रपक्षांमुळे जे मतदान येईल तर नव्याने त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे हा सगळा बेरजेचं राजकारण आहे आणि या बेरजेच्या राजकारणाचे परिणाम आपल्याला निश्चितपणे चांगले बघायला मिळणार आहेत. नक्कीच सर, तुम्ही म्हटलात की बेरजेचं राजकारण आहे, मात्र बेरजेचं राजकारण इतर जे पक्ष तुमच्याशी जोडले गेले त्यांना कुठेतरी महागात पडतं असं जाणवतंय का? कारण सगळ्यांच्याच जागा आधीपेक्षा कमी कमी होत जातात आता. नाही, त्यांना महागात पडण्याचं काहीच कारण नाही, कारण त्यांच्या ज्या जागा त्या लढत आहेत त्या निश्चितपणे निवडून येतील अशा तऱ्हेचं वातावरण आज आहे. त्यामुळे कमी जागा लढल्या तरी त्यांचे निवडून येण्याची संख्या जास्त असेल. सर, आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे की सध्या भाजपकडून ही मोदींची निवडणूक आहे, मोदी उमेदवार आहेत, देशाची निवडणूक आहे असा सगळा प्रचार केला जातोय. मग याच्या आधीच्या 2 निवडणुका मोदींच्या नव्हत्या का, किंवा त्या देशाच्या निवडणुका नव्हत्या का? मग याच्या आधीच्याही निवडणुका या लोकसभेच्या मोदीजींच्याच निवडणुका होत्या, देशाच्या निवडणुका होत्या. त्याही वेळेला जनतेने मतदान करताना मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून मतदान केलं होतं आणि आजच्याही निवडणुकीमध्ये लोक मतदान मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठीच करतील. पण हा एक नवीन वाक्यप्रचार किंवा ही एक नवीन टॅक्ट का यावेळेस, की मोदींची निवडणूक आहे, देशाची निवडणूक? नवीन नाही आहे. पूर्वी इंदिरा गांधींच्या काळामध्ये असंच होतं की इंदिरा गांधींची निवडणूक आहे, त्यावेळेला अटलजींच्याबद्दल लोकांना आकर्षण होतं तेव्हा अटलजींची निवडणूक आहे. आज मोदीजींबद्दल आकर्षण आहे, मोदीजींची निवडणूक आहे. नक्कीच माझ्याबरोबर माधव भंडारी सर होते. त्यांनी आपली जी काही भूमिका आहे, भाजपच्या वतीने त्यांची जी काही भूमिका आहे ती मांडलेली आहे. त्याचबरोबर निष्ठावंतांना डावललं जात नाही आहे. काही ठिकाणी अशा घटना घडत असल्या तरीही निष्ठावंत हे कायमच आमच्या प्रेफरन्सवरती असतात असं सुद्धा ते म्हणतात. त्याचबरोबर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी सभा होतीये, या सभेनंतर पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभांमध्ये मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खरं तर उद्याच्या सभेला पुणेकर कशी पसंती देतात, किती गर्दी होते आणि या सभेचा थेट परिणाम पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीवर होणार का, हे खरं तर येत्या काळातच कळेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. विचारायचे हे शिवसेना सेनेचे संजय राऊत, लोकसभेच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, आप पक्ष आणि अन्य संघटना, या सगळ्या संघटनांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि गेले 2-3 तास अगत्यानं या ठिकाणी या सभेमध्ये सहभागी झालेले आपण सगळी बंधू भगिनी, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज इथं आपण एकत्रित आलो. गेल्या 50-55 वर्षामध्ये मी इथं अनेकदा आलो असेल, अनेकदा बोललो असेल, अनेक निवडणुकीमध्ये सहभागी झालो असेल, पण मला एक गोष्ट मान्य करावी लागते की पुरंदर तालुकावासियांनी, ते तालुक्यात राहणारे असून मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये काम करणारे असोत, मुंबईच्या डॉकमध्ये काम करणारे असोत, या सगळ्यांनी मला आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना मनापासून सहकार्याने साथ दिली आणि ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. 4-2 निवडणुकीमध्ये लोकांनी पाठिंबा दिला तर लोक आठवण ठेवतात. माझी स्थिती त्याहीपेक्षा वेगळी आहे. 1967 साली मी पहिली निवडणूक लढलो. माझ्याबरोबर ज्ञानेश्वर खैरे इथून होते. या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यामध्ये या तालुक्याचे आमचे वरिष्ठ सहकारी अग्रभागी होते. जिल्हा परिषदाच्या पहिले अध्यक्ष शंकरराव विसर झाले, पुरंदर तालुक्याचे. अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्यासाठी या तालुक्याच्या जनतेने नेहमी सहकार्याने साथ दिली आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही माझी जबाबदारी. ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे. कारण आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या निवडणुकीचा प्रश्न आहे की हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा. आज मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते बघितल्याच्या नंतर चिंता वाटावी. देश चालवणं याचा अर्थ लोकशाहीच्या मार्गानं लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनं देशाचा कारभार करणं ही लोकशाहीची महत्त्वाची गरज आहे. आज काय चित्र दिसतंय? स्थानिक पातळीवर लोकशाही दिसते. आज पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात, इथल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. किती दिवसापासून या निवडणुका आणि या संस्था मोकळ्या आहेत. 2 वर्ष झाली. आता 2 वर्ष तुम्ही निवडणुकाच घेणार असाल आणि इथून सुरुवात करणार असाल तर आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभा याच्या निवडणुका न घेण्याची दुर्बुद्धी ही राज्यकर्त्यांना सुचण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ते चित्र दिसते आता जे मोदी साहेब ठिकठिकाणी सांगतात 400 के फार. खरं म्हणजे
या देशाच्या एकंदर सगळ्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच त्यांना खरं म्हणजे तर मिळाले असल्याचा आनंद झाला. 400 कव्हार कशासाठी 400 कव्हार? 400 कव्हार याचा अर्थ असा आहे की त्यांना हव्या पद्धतीनं या देशात कायदे करून ते कायद्याच्यासाठी लागणाऱ्या खासदारांची संख्या ही मला हवी आहे. आणि त्याचे काम करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली घटना तिच्यात परिवर्तन करायचं. या टीका झाली देशातनं त्यावेळी ते सांगतात की संविधानाचा परिवर्तनाचा विचार आमच्या मनात नाही. मी 3-4 उदाहरणं सांगतो. कर्नाटकमध्ये भाजपचे खासदार त्यांचं नाव हेगडे बंगलोरमधून निवडून आले. हेगडेंनी भाषण केलं की मोदींना या देशाची घटना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर कमीत कमी 400 खासदारांची आवश्यकता आहे. ते आम्हाला तुम्ही निवडून द्या. ज्योती मिर्झा नावाच्या खासदार आहेत राजस्थानमध्ये. त्यांनी हेच सांगितलं की घटना बदलायची असेल तर 400च्या खाली नंबर नको, त्यापेक्षा अधिक नंबर हवा आहे आणि त्याची आवश्यकता आम्हाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे राजू म्हणून खासदार आहेत. त्यांनी हेच सांगितलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे, त्यासाठी 400 जागा आमच्या निवडून द्या. आता 1, 2, 3 एका पक्षाचे खासदार जाहीरपणे कशासाठी 400 जागा हव्यात हे सांगतात. याची नोंद ही तुम्हाला घ्यावी लागेल आणि उद्याचं संकट लोकशाहीवरचं काय आहे याची फजिती या भाषणातून आपल्या सगळ्यांना येते आणि म्हणून या निवडणुकीकडे अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे. मोदी साहेब ठिकठिकाणी जातात. महाराष्ट्रात आल्याच्या नंतर आम्हाला लोकांची आठवण करतात, टीकाची फणी करतात. उद्या 2 दिवसांनी पुण्यात येणार आहे. तुम्ही त्यांचं भाषण ऐका, नक्कीच ते सांगतील. आल्याच्या नंतर म्हणतील पुणेकरांना माझा नमस्कार. यांनी त्या भाषणाची सुरुवात करतील आणि 1-2 लोक मराठी भाषेत काही बोलतील आणि त्यानंतर मग त्यांना आठवण येईल शरद पवार आणखीन कुणी. मग ते गमतीचे कसते. म्हणजे एक दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये भाषण केलं की या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात क्रांती करण्याचं ऐतिहासिक काम पवार साहेबांनी केलं. हे त्यांनी भाषण केलं. आणखीन काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी भाषण केलं बारामतीमध्ये येऊन की शरद पवारांच्या हातात धरून मी राजकारणात पावलं टाकली आणि त्यानंतर 8 महिन्यांनी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीला ते आले आणि म्हणजे की यांना सत्तेपासून दूर करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करा. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो मी काही नाही म्हणत नाही. पण भूमिकेमध्ये विचारामध्ये सातत्य पाहिजे. दिल्लीत 1, मुंबईत 2, बारामती 3 याचा अर्थ काय समजायचा? प्रधानमंत्री हे देशाचं सगळ्यात महत्त्वाचं पद आहे आणि त्या पदाची इज्जत ठेवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. ती आपण ठेवूया. पण त्याबरोबर त्या पदावर जे बसले त्यांनी सुद्धा त्या पदाची किंमत प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे आणि आज ते ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत नाही. अनेक गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दल. आज ते एक सांगतात नाही, विकास करायचा आहे.
आनंद आहे. विकासाच्या संबंधीचा आग्रह हा कुणाला आहे. पण चित्र काय दिसतं दिसतं जगातले सगळे जे देश आहेत त्यांचा एक आढावा घेतला जातो आणि त्याच्यामध्ये विकासाच्या संदर्भात कोणते देश पुढे आहेत याच्यामध्ये मोजणी केली जाते. आणि आज जर आपण बघितलं तर या विकासाच्या प्रश्नाच्या बद्दल जी आखणी केलेली आहे त्याच्यामध्ये बांगलादेशच्या नंतर भारताचा नंबर येतो. म्हणजे बांगलादेशसारखा देशसुद्धा विकासाच्या संदर्भात आमच्या पुढे आहे. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ ते विकासाच्या संदर्भातल्या गोष्टी सांगतात त्याच्यामध्ये सातत्य नाही. दुसराचा मुद्दा सांगतात भ्रष्टाचार. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या लोकांना बरोबर घेतात. भाषण एक करायचं, भाषणामध्ये सांगायचं की या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याच्यामध्ये कुणी अशोक नावाचा महाराष्ट्राचा घटक हा अग्रभागी होता. आणि 2 महिन्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांच्या पक्षामध्ये अशोक चव्हाणांची नियुक्ती केली जाते. त्यांनी भाषण केलं भोपाळला की महाराष्ट्राच्या सरकारी बँकेमध्ये त्यांनी घोटाळा केला. त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या योजनेमध्ये इरिगेशनमध्ये ज्यांनी घोटाळे केले त्या पक्षाच्या लोकांना मी भ्रष्ट म्हणतो. ज्यांच्या संबंधीचे त्यांनी आरोप केले आज ते लोक कुठे आहेत याची तपासणी केली तर त्यांच्या बोलण्यामध्ये किती असत्य आहे याची खात्री तुम्हाला फसल्याशिवाय राहणार आहे. आणि ही सत्ता ही लोकांच्यासाठी वापरली जाते. लोकशाहीमध्ये लोकशाहीचा लोकांचा प्रतिनिधी त्याचा सन्मान करायचा असतो. आज त्यांनी काय केलं? झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आहे. त्या राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी आहे. साहजिक गोष्ट आहे आदिवासींच्या प्रश्नाची सोडवणूक करायला सहकार्य मोदींनी दिलं नाही म्हणून रांचीच्या सभेमध्ये त्यांच्या टीका केली. आज तो मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात. दुसरं राज्य दिल्ली देशाची राजधानी अरविंद केजरीवाल म्हणून मुख्यमंत्री. त्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्याच्या संदर्भात लोकांना सवलती दिल्या, सुविधा दिल्या, शैक्षणिक क्षेत्र बदललं, शाळा कॉलेजेसमध्ये इतक्या सुधारणा केल्या की त्यांचं काम बघायला भारताच्या बाहेरूनसुद्धा लोक यायचे. त्या व्यक्तींनी दिल्लीमधल्या काही मागण्या प्रधानमंत्री दुर्लक्षित करतात म्हणून त्यांच्या टीका केली. आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ एकच आहे की हे हुकुमशाहीच्या रस्त्यावर निघालेले आहेत. या देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणारे आहेत आणि देशाची लोकशाही उद्ध्वस्त केली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील. त्यापासून या देशाला या व्यवस्थेला वाचवायचं असेल तर आज आम्ही लोकांनी एकत्र बसून उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस पक्षाचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, अन्य पक्षाचे नेते असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवले एक राहूया आणि या हुकुमशाहीला निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजूला ठेवूया आणि हेच काम करायचं आहे. आणि ते काम करायचं असेल तर या ठिकाणी सुप्रियाची उमेदवारी दिलेली आहे. खून काय तुम्हाला माहिती आहे, माणूस दिलेला आहे. आज या ठिकाणची ही जी खून आहे ती लोकांच्या लक्षात राहणार आहे. जाईल तिथे रस्त्याने सुद्धा राहत.
आज तुतारी तुतारी म्हणायला लागली. फक्त नुसती तुतारी नाही, तुतारी हातात घेऊन वाजवणारा माणूस ही आपली खूण आहे. आणि त्या खुनेच्या सोबतचं वचन लावा, मोठ्या मताने सोफ्याला विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो की हा देश योग्य रस्त्यावर न्यायची खबरदारी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो, इथल्या नवीन विमानतळाचा प्रश्न असो, स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक ही करण्याच्यासाठी आम्हाला लोकांचा प्रयत्न राहील. हाच विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महाविकास आघाडी म्हणून तो मतदारसंघ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे तिथे भारतीय जनता पक्ष ज्यांनी वाढवला, रुजवला, मोठा केला, शिवसेना भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा ज्यांना म्हटलं जातं बाळासाहेबांबरोबर, ते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन, तिचं तिकीट नाकारून प्रमोद महाजन यांची ज्याला आपण लेगसी म्हणतो ती पूर्णपणे संपून टाकली. मुंडे परिवाराचं सुद्धा साधारण याच प्रकारे झपाटन केलं. आता महाजन यांना सुद्धा भाजपच्या राजकारणातून, इतिहासातून त्यांचं पान शेवटचं जे होतं ते फाडलं गेलं. त्या मतदारसंघामध्ये सुनील दत्त, प्रिया दत्त यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक निवडून आले काँग्रेसच्या माध्यमातून. मधुकर सरपोतदार शिवसेनेचे निवडून आले त्या मतदारसंघातून. आता वर्षा गायकवाड यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून दिली. मी खात्रीनं सांगतो, उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल. 100% माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोण उमेदवारी घ्यायला तयारच नाही. उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. हे त्यांचं होम ग्राउंड आहे. पण अर्थात त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी उमेदवारी स्वीकारली आणि नक्कीच तिथे एक लढत चांगली होती. मुंबईमध्ये 2 ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर करू शकले नाहीत. आपल्याला माहीत असेल, मला वाटतं दक्षिण मुंबई, त्यानंतर वायव्य मुंबई ज्याला आम्ही म्हणतो, तिथे अमोल कीर्तीकर आमचे उभे आहेत, तिथे उमेदवारी नाही अद्याप जाहीर केली. ठाणे, मुख्यमंत्र्यांचा सो कॉल्ड गड तथाकथित, तिथे उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाची जी आहे ना, फडणवीस गटाची, शिवसेना फडणवीस गट म्हणतो मी त्याला, त्यांचा उमेदवार अजून आलेला नाही. तो शिवसेना फडणवीस गटानं नाशिकला सुद्धा आता उमेदवार दिलेला नाही. तो शिंदे गट नाही, तो फडणवीस गट आहे, शिवसेना फडणवीस गट. आणि ती मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे. जो शिंदेचं शिवसेना त्याला जे धनुष्यबाण वगैरे काय दिलं ते शिंदे, अमित शहा, मोदी प्रायव्हेट लिमिटेड, फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड. ते त्यांनी नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार देऊ शकले नाही. काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसं काल उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील निकम, ॲडव्होकेट निकम यांना दिले. महाराष्ट्रामध्ये आम्ही 30 आणि 35 याच्यापेक्षा आसपास जागा आम्ही जिंकतो या क्षणी. कोणी कितीही मोठ्या मोठ्या घोषणा करू द्या, जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली.
युतीचं काम करा नाही तर तुरुंगात टाकू वगैरे धमकायला सुरू आहेत ना, तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना, एक अकेला सफर भारी नरेंद्र मोदी, मग धमक्या कशाला देत? लोकशाही आहे ना, लोकांना ठरवलं. या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. व्यापारी, उद्योजक हे सगळे काम करणारे लोक आहेत, त्यांना नोटिसा मारणं, त्यांना बोलून दंड आकारण्याच्या धमक्या देणं, 50 कोटी 20 कोटी त्या नोटिसा पाठवायच्या, मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं, नाहीतर तुला 50 कोटी भरावे लागतील, दंड मारणार, तिथे गेल्यावर तू दंड कमी. या धमक्या कशा करता? मी बघून घेईन काय? तुम्ही काय बघून घेणार? 4 जूनला तुम्हाला जनता बघून घेते, तुम्ही काय बघून घेताय आम्हाला? ही लोकशाही आहे. बरं, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ही भाषा जर तुम्ही करत असाल तर या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे काय करायचं ते. तुमच्या धमक्यांना 5-25 लोक भीक घालतील, ज्यांचे तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, जे तुमचे ठेकेदार आहेत, पण जनता हा दबाव झुगारणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देत आहेत, मला मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईन, हा काय प्रकार? अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात, मंत्री आहात, ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडणूक जर फेअर निवडणूक करायची असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या, तुम्ही खरे की माननीय शरद पवार खरे. नक्कीच बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई, अर्थात 48 जागा आमच्यासाठी महत्वाच्या, पण कोणीतरी दिल्ली गुजरातच्या ऐरे गैरे येतील आणि बारामतीमध्ये आम्ही तुमचा पराभव करून दाखवतो. बघा, राजकीय मतभेद आमचे माननीय पवार साहेब किंवा त्यांच्या पक्षाचे असू शकतात, आम्ही एकत्र आहोत, पण शेवटी जेव्हा आमच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा प्रयत्न येतो तेव्हा आम्ही सगळे मराठी माणसं येत आहोत. आज आम्ही एकत्र आहोत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव आम्ही करून दाखवला आहे, त्यांना देशाला दाखवायचा असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे माननीय पवार साहेबांच्या बरोबर आहोत. मला वाटतं उद्या किंवा परवा माननीय उद्धव साहेब खडकवासल्याला सभा घेत आहेत. आता आम्ही सासवडला माननीय पवार साहेब आणि मी एकत्र आहोत, सभा घेत आहोत. अजित पवार असं म्हणतात की त्यांच्या घरातली सगळी भावंड सुप्रियासाठी धावत आहेत, पायाला भिगरी लावून गरा 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 करतात, माझ्यासाठी कोणी फिरलं नाही. प्रश्न असा आहे, फक्त त्यांची भावंडच कशाला? आम्ही सगळे सुप्रियाची भावंड आहोत या राज्यामध्ये, आणि प्रत्येकाला वाटतं सुप्रिया सुळे यांनी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. याचं कारण ज्या पद्धतीनं तुम्ही दळभद्री राजकारण, मानुष राजकारण करताय, मोदी शहांच्या नादाला लागून, ते महाराष्ट्राला पटलेलं नाही. काल मोदी कोल्हापूरच्या सीमेमध्ये बोलताना असं म्हणाले की नकली शिवसेना ही सनातनी विरोधामध्ये आहे. काय मोदींचं एवढं तुम्ही मोदींचं सिरियसली घेऊ नका. मी असं म्हणतो, मोदींना एवढं सिरियसली घ्यायचं कारण नाही. ज्या मोदींनी निवडणूक आयोग, सर्व घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून बरं का शिवसेना फडणवीस गट स्थापन केला, हा, आणि आम्हाला सांगतात नकली. 4 जून नंतर याचं उत्तर जनताने, मी आत्ता सांगतो आणि आम्ही देऊ. 4 जूनला मोदीने हा प्रश्न विचारावा आम्हाला, कोण नकली कोण असते, आणि कोल्हापुरात येऊनच प्रश्न करावा, तुळजा भवानीच्या का महालक्ष्मीच्या साक्षीनं. पांढरा कांदा बरं का किती 2 लाख मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निर्यात बंदी उठवून निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि कांदा उत्पादकांना मालामाल करताय. महाराष्ट्रानं काय माती खायची शेतकऱ्यांना? इकडल्या शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकायचा, आत्महत्या करायची. आम्ही आवाज उठवला ना, आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला. मी म्हणत नाही, माननीय उद्धव साहेबांनी उठवला, आम्ही त्या दिवशी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले शरद पवार साहेबांनी. तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला
जागा. त्यांना माहिती आहे महाराष्ट्र पेटलेला आहे. जागोजाग तुमच्यावर कांदे फेकून मारले असते. आणि बोला हो करतोय. तुम्ही काय करताय? बावनकुळ्याला लोकशाही माहिती आहे का? ज्या बावनकुळ्याला 2019ला तिकीट नाकारलं त्याने लोकशाहीवर बोलू नये. तुमचे अजित पवार, फडणवीस ज्या पद्धतीनं मतदारांना धमक्या देत आहे हे लोकशाहीत बसते. त्यांना विचारा जात. ज्या विदर्भातून बावनकुळे येत आहेत, नागपूरसह सर्व जागांवर महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे विजय प्राप्त करते. गेल्या 10-15 दिवसापासून अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात काही होणार नाही. कुठेतरी भीती वाटते का? बारामतीमध्ये तळ ठोका, तंबू ठोका, बरं का, स्वतःला बांधून घ्या, काही होणार नाही. काल मी त्यांचं एक विधान ऐकलं. मी लढायला उतरतो तो जिंकण्यासाठीच, पण 2019ला पार्थ पवार का पडले? 2019ला पार्थ पवारला का विजय करू शकला नाहीत आपण आपल्या चिरंजीवाला? बघा, हे अजित पवार आहेत, स्वतःची कातडी वाचवणारे नेते आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षांतर केलं आहे आणि आपली कातडी वाचवण्यासाठीच ते शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरती घाणेरड्या भाषेमध्ये टीका करतात. पक्ष सोडल्यात त्याच्याविषयी आमच्याविषयी काय म्हणणं नाही, पण थोडी तरी मर्यादा आणि भान राखा. ज्या माननीय पवार साहेबांनी तुम्हाला इतकं मोठं केलं आणि आज ज्या शिखरावरती आणून बसवलं आहे, तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारची भाषा वापर. जणू काय तुम्ही वरून धग्यातूनच पडलाय आणि सगळं तुम्हीच पवारांना घडवलंय, शरद पवारांना. तेव्हा आता चिरंजीव पडले. आता बारामतीमध्ये त्यांच्या पत्नीच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली. मला सुरेखा वहिनी पार्थ पवारांना त्यांना खरं Z+ द्यायला पाहिजे. Y+ खूपच कमी. सगळ्यांना अजित पवारांच्या कुटुंबियांना Z+, CRPF वगैरे या सगळ्या द्या ना. कशा द्या ना सगळ्यांना. कारण ह्यांच्यापासून खरं म्हणजे जनतेला धोका आहे. ज्या प्रकारे त्यांचे वडील पार्थ पवारचे, बरं का, लोकांना धमकावतायत रोज उठून जाहीरपणे आपल्या कॅमेऱ्यासमोर. मी वाढपी आहे, मी देईन कोणाला द्यायचं ते, मी ठरवून कोणाला किती द्यायचं. महाराष्ट्राच्या तिजोरीचे आपण मालक आहात का? ही भाषा 4 जून नंतर वापरून दाखवा. आपण मी वाढपी आहे म्हणे. कारण मी ऐकत होतो, मी वाढपी आहे, मी ठरवेन कोणाला किती द्यायचं. शरद पवारांनी तुमच्या हातामध्ये वाढायला दिलं भांड, बरं का, म्हणून तुम्ही वाढपी आहात. आता तुम्हाला पत्रावळी उचलण्याची वेळ आली असती. कोणी तुम्हाला तुम्ही जे काम केलंय, तुम्हाला हे काम करण्या इतपत सामर्थ्य दिलं कोणी? सुप्रियाच्या वडिलांनीच दिलं ना, आपल्या काकानेच दिलं की. नाहीतर तुम्हाला बारामतीमध्ये दूधच विकावं लागलं असतं आतापर्यंत राजदूतवरून. मोदीला खरोखर तुम्ही सिरियसली घेऊ नका. मुंबईत 7 होत आहेत, 7 मुंबईत 7 सभा होत आहेत. देशाच्या प्रधानमंत्र्याला काम नाही आहे, कार्यवाहक असले तरी मुंबईत ते 7 सभा घेणार आहे. 2014 साली मोदींच्या बाबतीत जी लोकभावना होती ती आज राहुल गांधीच्या बाबतीत आहे. एवढंच मला मी सांगतो. राहुल गांधींच्या सभा तुम्ही कव्हर करता. परवाची अमरावतीची सभा पहा, किती लाख लोक तिकडे जमले होते. 2014ला जे प्रेम लोकांनी मोदीला दिलं, नरेंद्र मोदींना दिलं, त्याच भूमिकेत राहुल गांधी आहेत. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये राहुल गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि 4 जूनला तुम्हाला सरकार बदललेलं दिसेल. अहो, पार्थ पवार हा विषय आहे का चर्चेच्या देशामध्ये? दुसरे प्रश्न नाही का? मैनिफेस्टो आ गया, शरद पवार जी का आ गया, आपका भी आ गया, सबका आ गया. ऑल वर एक्सपेक्टिंग कि महाविकास आघाड़ी का कुछ साथ में अगर आप कोलैबोरेशन करते और वो आता तो 3 अलग अलग बातमी आहे.
हमारा इंडिया अलायंस का एक मैनिफेस्टो ऑलरेडी पब्लिश हो गया है, लेकिन 3 अलग पार्टी नेता अलग है, बहुत विचार थोड़े कभी अलग होते हैं, उसमें कोई ज़्यादा, हम एक साथ प्रचार कर रहे हैं, हमारी प्रचार की रणनीति एक साथ है, हम एक साथ, अभी आज कल पवार साहब और उद्धव ठाकरे जी एक साथ हैं, आज मैं और पवार साहब वहाँ सासवड़ पुरंदर में जा रहा हूँ, राहुल गांधी जी के साथ उद्धव जी शरद पवार रहेंगे, और क्या है। सांसद आप दिल्ली में रहते हैं सर, लेकिन इनहेरिटेंस टैक्स के ऊपर शिवसेना यूबीटी का एग्जैक्टली स्टैंड क्या है जब कांग्रेस देखेंगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहे श्रीरंग बारणींनी पार्थ पवारांचा पराभव केला होता, आता तीच वेळ पार्थ पवार त्यांचा प्रचारासाठी सुनेत्रा पवारांचा प्रचार व्हावा यासाठी सुद्धा तीच यंत्रणा काम करते आहे। सुनेत्रा पवारांचा पराभव व्हावा बारामतीमध्ये, त्यासाठी तीच शिंदेची यंत्रणा आम्हाला चांगली माहिती आहे आम्हाला चांगली माहिती आहे। हां, हे जे गँगवॉर सुरू आहे त्यांच्या त्या महायुतीमध्ये, ते फार इंटरेस्टिंग आहे, ते लवकर त्याचा स्फोट होईल। एकनाथ शिंदे काल कोल्हापूरच्या सोयीमध्ये बोलताना असं म्हणाले की बाळासाहेबांचा मुलगा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पंजाला मतदान करणार आहे, शिवसेनेची 100% काँग्रेस झाले, त्यांचा काटाकीर झाल्याशिवाय राहणार। आम्ही आमच्या ह्याच्यावरती मोदीचे फोटोला कधी फिरलो नाही, आम्ही कोणाला मतदान द्यायचं आणि कसं द्यायचं या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एक दिशा आखून दिलेली आहे। शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेना वाढली तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते। इतिहास असं सांगतो शिवसेनेचा, इंदिरा गांधी संकटात असताना त्यांच्या मागे उभे राहिले ठामपणे ते बाळासाहेब ठाकरे होते। हे एकनाथ शिंदेना माहीत नसेल, थोडा साक्षरतेचा परिणाम आहे, म्हणजे शिक्षणाचा, त्याने वाचावा इतिहास, समजून घ्यावा। इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरेंचे संबंध फार जिव्हाळ्याचे होते। इंदिरा गांधींना त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता। इंदिरा गांधींच्या काँग्रेसला यश मिळावं म्हणून त्यांनी एकदा निवडणुका लढल्या नव्हत्या। एकनाथ शिंदेने जरा समजून घ्यावं, काँग्रेस हा या देशातला पक्ष आहे, ज्या मोदींची ते गुलामी आणि दलाली करतायत त्या मोदींचा पक्ष महाराष्ट्र तोडण्यासाठी निघाले, मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ला करणारा तो पक्ष आहे, आणि त्या पक्षाची चाटुगिरी जर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल तर हा महाराष्ट्रातील सहन करणार नाही। काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कोल्हापूरमध्ये त्यांना म्हणू द्या ना, मान गादीला आणि मत मोदींना म्हणू द्या। छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले याची इतिहासात। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।